हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी दिलेला रेड अलर्ट अचूक ठरलाय। संपूर्ण खानदेशात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये एक समान स्वरूपाचा संततधार पाऊस सुरू असल्याने परिसर ओलाचिंब झाला आहे। पाचोरा भडगाव तालुक्यासह संपूर्ण तालुक्यात काल दिवसभर व रात्रभर सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर आणखी जोर धरला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे। यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकरी चिंतेत होते। मात्र या दमदार पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतातील ओलावा वाढण्यास, पिकांच्या वाढीत चालना मिळण्यास तसेच विहिरी, तलाव आणि इतर जलसाठ्यांमध्ये पाण्याची भर पडण्यास मदत होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान मुसळधार पावसाचा हा जोर आणखीन काही तास कायम राहिल्यास अतिवृष्टीची शक्यता नाकारता येत नाही। सखल भागात पाणी साचणे, नद्या नाल्यांना पूर येणे, शेती पिकांचे नुकसान होणे तसेच जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर गिरणा धरण 95.91% आज रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान भरले असून आज किंवा उद्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गिरणा नदी पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।